आज मी आपल्यासोबत मालपुआची रेसिपी शेअर करणार आहे. पण हे मालपुआ बनवण्यासाठी आपण पाकाचा वापर करणार नाही आहोत. बिना पाकाचे हे मालपुहे खरंच जबरदस्त टेस्टी लागतात. एकदम रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे मालपुआ एकदा नक्की बनवून पहा. साधी सोपी रेसिपी आहे, कोणालाही सहज बनवता येतील. जर या पद्धतीने बनवलात ना तर नेहमी याच पद्धतीने बनवाल, एवढे जबरदस्त हे मालपोहे लागतात. बघू शकता एकदम तोंडात टाकताच विरघळणारे असे मालपोहे तयार झालेले आहेत. तर यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ. तर बघा, एखादी घरातली कुठलीही एक वाटी घ्या, त्याने सर्व साहित्य मापून घ्या म्हणजे प्रमाण परफेक्ट होईल. तर 1 कप गूळ मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. आता काय करायचं, आपल्याला एक पॅन वगैरे ठेवायचं आहे गॅसवरती. त्यामध्ये आपण हा गूळ जो आहे सर्व घालून घेणार आहोत. तर हा गूळ मी सर्व घालून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच वाटीने आपण घालणार आहोत 1 वाटी पाणी. जेवढा आपण गूळ घेतलेला होता ज्या कपाने वाटीने, त्याच कपाने आपल्याला पाणी घालायचं असतं, लक्षात ठेवा. आणि आता हा गूळ ना फक्त आपल्याला विरघळवेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायची नाही. पाणी जरासं हलकंसं गरम झालं की आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा असाच गूळ आपण ठेवून देणार आहोत. कारण पाणी हलकं गरम झालं की कोमट पाण्यामध्ये हा गूळ व्यवस्थित वितळतो. तोपर्यंत आपण पुढे काय करायचं आहे ते पाहूया. तर एक मोठा बाऊल घेतला आहे, त्यामध्ये मी घेते 1 कप मैदा. तर इथे आपण मैदा आणि गव्हाचं पीठ असं दोन्ही वापरणार आहोत. त्यामुळे आपले हे मालपुहे एकदम मस्त सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे होतात. किंवा तुम्हाला जर नसेल मैदा वापरायचा तर गव्हाचंच पीठ नुसतं घेतला तरी चालेल, पण दोन्ही एकत्र करून पहा, जबरदस्त टेस्टी असे मालपुहे तयार होतात. तर यामध्ये आता ना जबरदस्त टेस्टसाठी आपण इथे घालणार आहोत 2 चमचे मिल्क पावडर. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. ते छोटे 10 रुपयाचे पाउचेस येतात ना, त्यापैकी थोडा घातलात तरी चालेल, पण खरंच खूप टेस्टी मालपुआ तयार होतो. 2 चमचेच घालायचे, जास्त नाही. त्यानंतर इथे मी वेलची पावडर घालते. वेलची ना थोडीशी तव्यावरती गरम करून साखर घालून वाटून घेतली होती. आणि आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पण आता मालपोह्याला ना थोडा हलकासा असा मस्त कलर येण्यासाठी मी काय करणार आहे माहिती आहे, यामध्ये घालणार आहे थोडीशी हळद पावडर. जास्त नाही, थोडीशीच घालायची, पाव चमच्यापेक्षा बघू शकता कमी आहे. त्यामुळे हलकासा पिवळसर कलर येतो ना, मालपोहा दिसायलाही खूप सुंदर दिसतात. फूड कलर वापरायची काही गरज नाही, हळदीमुळे खरंच खूप छान कलर येतो. तर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे गुळाचं मिश्रण बनवून ठेवलं होतं तेही थंड झालं असेल, पण ते गाळून घालायचं आहे, कारण की यामध्ये जर कण वगैरे राहिले असतील तर ते निघून जातील. आता हे सर्व गुळाचं मिश्रण पाणी जे आहे मी पिठामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आहे. यामध्ये कुठल्याही गाठी गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. त्यामुळे सतत आपण हे मिक्स करून छान असं असं स्मूथ असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता आधी सुरुवातीला आपण जास्त पाणी वापरलेलं नाही आहे. 1 कप गुळासाठी 1 कपच पाणी घेतलेलं आहे. जर लागलंच तर आपण नंतर साधं पाणी ॲड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आधी सुरुवातीलाच घालू नका जास्त पाणी. मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण घट्ट आहे, तर काय करायचं, आधी आपल्याला पाणी न घालता फक्त छान असं फेटून घ्यायचं आहे. बघू शकता किती घट्ट आहे. आता यामध्ये मी ना थोडंसं पाणी घालते. तर इथे मी अर्धा कप अजून पाणी घेतलं होतं, त्यामधलं पाव कप पाणी घातलेलं आहे आणि परत आपण छान असं फेटून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हे जर असं चमच्याने मिक्स करायचं नसेल तर मिक्सर जारमध्येही फिरून घेऊ शकता, पण असंही काम पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा, मस्त असं मिश्रण एकजीव असं छान असं करून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये ना थोड्याशा तुम्हाला गुठळ्या दिसत आहेत, त्या हलक्या अजून 1 मिनिटभर फिरवलात ना तर सर्व गुठळ्या ज्या आहेत निघून येतात. आपल्याला यामध्ये अजिबात गुठळ्या नको आहे, त्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिश्रण बघा, हळद घातल्यामुळे कलर किती सुंदर आला आहे, बघू शकता. तर हे बघा, असं स्मूथ असं आपलं हे मिश्रण तयार पाहिजे. जास्त घट्ट नको आहे, जास्त पातळ नको आहे. तर हे लक्षात ठेवा. आता हे बघा, पाव कप आपलं पाणी जे आपण अर्धा कप घेतलं होतं त्यामधलं शिल्लक राहिलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला मालपोहा बनवण्यासाठी एक पॅन घेतलेला आहे. पॅन किंवा तवा जो असेल तुमच्याकडे त्यावरती बनवू शकता. यामध्ये मोठे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. आता हे तेल आपल्याला तापलं का यामध्येच आपण मालपोहा बनवणार आहोत. मालपोहा आपण कढईमध्ये तळायचीही गरज नाही, या पद्धतीने बनवून पहा. तेलही कमी लागतं आणि चवीलाही खूप भारी लागतात मालपोहे. आता एका साईडला आपण हे मालपोहे घालून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होतील, एका टायमाला तुम्ही जास्त प्रमाणात मालपोहे बनवू शकता. 3 मालपोहे मस्त राहतात या तव्यावरती.
ते बघा, एकच चमचा बॅटर घालायचं आणि पातळ करायचे बरं का, जास्त जाड करायचे नाहीत लक्षात ठेवा. आणि गॅस मिडियमवरती ठेवून आपण हे मस्त असे भाजून घेणार आहोत तेलामध्ये. जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो ना हे पातळ मिश्रण, तर मालपोहे जास्त जाड होतात. तर असे तव्यावरती बनवलात ना तर मस्त पातळ आणि जबरदस्त टेस्टी कमी तेलामधले तुमचे रसरशीत मालपोहा तयार होतात. तर आता हे एका वेळेस मी 3 इथे मालपोहे घातलेले आहेत. आता गॅस कमी ठेवून आपण हे छान असे एका साईडने मस्त असे सेट होऊन तळेपर्यंत आपण त तळून घेतलेले आहे. कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. याला पलटून आपण दुसऱ्या साईडने छान असे तळून घेऊया. तर ही मालपुआची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगायला विसरायचं नाही बरं का. अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती असतात. त्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल आणि सोबतच बेल आयकॉन असतं ना त्यावरती क्लिक करा. म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगायला विसरायचं नाही आहे बरोबर. ते बघा मस्त कलर आलेला आहे, सुंदर असे आपले हे मालपोहे तयार झालेले आहेत. जास्त एकदम लाल करायचे नाहीत. हा छान कलर आलेला आहे आणि गॅस फास्ट ठेवायचा नाही, नाही तर काय होईल गूळ घातल्यामुळे कलर पटकन येईल. तर हे बघा मस्त रसरशीत असे आपले मालपोहे तुम्ही बघू शकता तयार झालेले आहेत. बिना पाकाचे, बिना झंझट, झटपट होणारे हे मालपोहे एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. लक्षात ठेवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर बघू शकता जेवढे दिसायला सुंदर आहेत ना तेवढेच झटपट आणि टेस्टी असे आपले मालपोहे तयार झालेले आहेत. एकदम तोंडात टाकताच विरघळणारे, खूप गरम आहेत. आता बघू शकता मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत.